नमस्कार रसिक श्रोते हो. मकर संक्रांतीचा सूर्य नभी तळपला, तिळगुळाचा गोडवा ओठांवर रेंगाळला आणि संक्रांतीचा उत्सव संपन्न झाला. पण या मंगलमय संक्रांतीच्या मागोमाग येतो तो एक अनामिक भीतीचा, संयमाचा आणि तितकाच शौर्याचा दिवस. तो म्हणजे किंक्रांत, ज्याला आपण करीदिन म्हणूनही ओळखतो. हा केवळ एक अशुभ मानला जाणारा दिवस नाही, तर तो आहे आदिमाईच्या अजय शक्तीचा आविष्कार. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया किंक्रांतीची गूढ, आध्यात्मिक महती आणि शौर्यगाथा. कथा आहे त्या काळाची जेव्हा अंधकाराने पृथ्वीला विळखा घातला होता. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या दैत्याचा संहार करून सृष्टीला भयमुक्त केले. परंतु अधर्माची मुळे अजूनही खोलवर रुजलेली होती. संक्रासुराचाच एक साथीदार किंक्रासूर नावाचा अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस प्रजेला छळत होता. तो निर्दोषांवर अत्याचार करत होता, यज्ञांचा विध्वंस करत होता. तेव्हा प्रजेच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी देवीने किंक्रांत हे रौद्र रूप धारण केले. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौष कृष्ण प्रतिपदेला देवीने किंक्रासुराशी घनघोर युद्ध पुकारले. त्या रणधुमाळीत देवीच्या प्रहारांनी दिशा दुमदुमल्या आणि शेवटी अजय शक्तीने किंक्रासुराचा वध केला. हा दिवस म्हणजे अन्यायावर न्यायाने मिळवलेला दैवी विजय होय. आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व. अशुभ की सावधानता. अनेकांना वाटतं की किंक्रांत हा दिवस अशुभ आहे, पण आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर हा दिवस सावधानतेचा आहे. देवीने या दिवशी भीषण युद्ध केले होते, त्यामुळे वातावरणात रजतम कणांचे प्राबल्य असते असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी कोणतेही नवीन शुभ कार्य टाळून ईश्वरी नामस्मरणात वेळ घालवण्यास सांगितले जाते. संक्रमणाचा काळ. मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा बदलाचा काळ असतो. शरीर आणि मन या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शांततेची गरज असते. म्हणूनच पूर्वजांनी या दिवशी प्रवास टाळण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तर मित्रांनो, किंक्रांत म्हणजे केवळ भीती नाही, तर तो आपल्यातील अहंकार आणि विकारांचा नाश करण्याचा दिवस आहे. ज्याप्रमाणे देवीने किंक्रासुराला मारले, त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील दुर्गुणांवर विजय मिळवूया. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की कळवा.